सावधान परेड विश्राम परेड सावधान धम्मध्वज को 3 बार जय भीम सलामी देंगे। सलामी दो। जय भीम जय भीम जय भीम। फिर एक बार जय भीम सलामी देंगे। सलामी दो। जय भीम जय भीम जय भीम। फिर एक बार जय भीम सलामी देंगे। सलामी दो। जय भीम जय भीम जय भीम। विश्राम सावधान लाईट तोड कोणताही वेळ न घालवता या ठिकाणी आपलं जे 7वं श्रामणेर शिबिर होत आहे तेव्हा सर्वप्रथम मी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पुणे आणि त्याचप्रमाणे धम्म क्रांती बुद्ध विहार गांधीनगर आणि समता सैनिक दल यांच्या वतीनं सर्वांचंच हार्दिक स्वागत करतो। आजची जी कार्यक्रमाची रूपरेषा आहे ही थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। पहिल्यांदा अध्यक्षाची निवड होईल, त्यानंतर बदंत नागघोष हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते आपल्या आदर्शांचं पूजन होईल। त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे सचिव संदीपजी सोनवणे हे बनतेंना याचना करतील कडून कायिक वाचिक आणि मानसिक जर पापकर्म झाला असेल तर तुम्ही आम्हाला क्षमा करा आणि तुम्ही आम्हाला सर्वांना पंचशील द्या। त्याच्यानंतर पुढील कार्यक्रम जो आहे गाथा पठणचा हे बदंत नागघोष घेतील। त्याच्यामध्ये प्रवज्या दीक्षा समारंभ वगैरे होईल। तो झाल्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक निलेशजी गायकवाड करतील। त्यानंतर मान्यवरांचा सन्मान होईल। वार्ड शाखा मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड मिलिंदजी सोनकांबळे हे त्या ठिकाणी मान्यवरांची नावं घेतील। त्यानंतर मनोगत होतील, शुभेच्छापर मनोगत असतील। शेवटी अध्यक्षीय भाषण असेल आणि आभार प्रभाताई कांबळे हे आलेल्या सर्वांचंच आभार मानतील। तर मी कोणताही वेळ न घालवता सर्वप्रथम अध्यक्षांची निवड आपल्या भारतीय बौद्ध महासभा पुणेचे उपाध्यक्ष आदरणीय यशवंतजी धनविजय सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षांची निवड करावी। सर्वांना जय भीम। जय भीम। आज या ठिकाणी धम्मक्रांती बौद्ध विहार भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीने आपण हे 7वं श्रामणेर शिबिर या ठिकाणी आपण घेत आहोत आणि या 7व्या श्रामणेर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आजच्या या चांगल्या आणि महत्त्वाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपले भारतीय बौद्ध महासभेचे पुणे शहराचे अध्यक्ष आणि विश्वस्त दांजे सर हे स्वीकारतील अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। उपाध्यक्ष यशवंतजी धनविजय यांनी जी मांडली त्यात आता सर्वांच्या वतीने या ठिकाणी अध्यक्षपद मी स्वीकारतो आहे। सूत्रसंचालक गायकवाड सरांनी पुढील कार्यक्रम चालू। या ठिकाणी मी मान्यवरांना त्याचप्रमाणे बदंत नागघोष यांना विनंती करतो की आपले आदर्श जे आहेत आदर्शांचं पूजन या ठिकाणी करायचं आहे। बाबासाहेबांनी जे 3 गुरु मानले त्यापैकी पहिले गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं पूजन या ठिकाणी
मदंत नागोश आणि मान्यवर करतील. सगळी प्रतीक सिम्बॉल्स या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे अगरबत्ती लावली जात आहे, जी अगरबत्ती स्वतः जळते परंतु दुसऱ्यांना सुगंध देण्याचं काम करते. आणि तुमचं आमचं जीवन सुद्धा हे अगरबत्ती मेणबत्ती प्रमाणे पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं संतांनी म्हटलेलं आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा बाबासाहेबांनी तुम्हाला भारतीय संविधानाद्वारे दिलेला आहे. या ठिकाणी बाबासाहेबांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे, ज्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूलभूत तत्वांवर आधारित असं भारतीय संविधान देशाला दिलं. त्या बाबासाहेबांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. या ठिकाणी जे मान्यवर आहेत ते आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष के.बी. मोटघरे सर आहेत. त्याचप्रमाणे केंद्रीय कमिटीचे अध्यक्ष आणि विश्वस्त आदरणीय D.N. धाईंजे सर आहेत. महिला विभाग त्याच्या अध्यक्षा रोहिणीताई वंशिव आहेत. समता सैनिक दल ज्याचे प्रमुख म्हणून काम करतात ते शिंदे अण्णा, ज्यांचं वय 80 वर्षाच्या पुढे आहे. तरुणांना सुद्धा लाजवेल असं त्यांचं काम आहे. ह्याही वयामध्ये ते काम करतात. त्याचप्रमाणे धम्मक्रांती बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुभाषजी अल्लाट हेही या ठिकाणी आहेत. सर्व मान्यवर तुम्हाला दिसत आहेत. RPIचे माजी अध्यक्ष पुणे शहराचे आदरणीय महेंद्रजी कांबळे हेही या ठिकाणी जो पुतळा आहे त्याचंही पूजन या ठिकाणी होत आहे. आणि बाबासाहेबांच्या कोणताही पुतळा पाहिला तर त्यांच्या हातामध्ये पुस्तक आहे. आणि बाबासाहेबांनी पुस्तकालाच महत्त्व जास्त दिलेलं आहे. सगळ्यात जास्त प्रेम कशावर केलं असेल तर पुस्तक. विजय असो, विजय 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 जय. त्यानंतर पुढील कार्यक्रम जो आहे प्रवज्जा दीक्षा समारंभ हा संपूर्ण पाठ जो आहे हे मदंत नागोश जे आहेत आपले तर त्यांनी तो कार्यक्रम घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. नाही आली का? नाही पण आमच्याकडे नाही आली. त्यांच्या मागून घ्या. अनुकंपं उपादाय द्वितीयंपि मयं बन्ते सब दुःख निसरणं निब्बानं सचीकरणाय एतं कासावं दत्त्वा पब्बजेतं मं बन्ते अनुकंपं उपादाय तृतीयंपि मयं बन्ते सब दुःख
निसरणं निब्बानं सच्चिकर्णथाय एतं कासावं दत्त्वा पब्बजेत मम भन्ते अनुकम्पं उपादाय दयागाथेचा करतो सर्व चला पुढं पुढं मागे चिवर लात लागते लात लागली नाही पाहिजे चिवर व्यवस्थित सांभाळायचं दररोज चिवर काढल्यानंतर व्यवस्थित घडी घालायची त्याला किंवा पंचमवंदन करायचं आणि नंतर झोपायचं. सर आहेत आपल्याला सांगितलं हे काय करतो सर आहेत आपल्याला रोज गायडन्स करायला. ओके जाऊ जावा. कोणाची गाडी आहे? 2183. कुणाची 4 व्हीलर आहे का? 2183 गाडी नंबर. या पाठीमागे खाली बसा जरा खाली बसा जरा खाली बसा. सर मी आलो ना लोक घेऊन या ठिकाणी प्रवचच्या धम्मदीक्षा झालेली आहे आणि सर्वांनी इकडे लक्ष द्यायचे पाठीमागे सुद्धा. तर बंधू आणि भगिनींनो आणि अनाकारी आता जे संपूर्ण पाली भाषेमध्ये जे झालं ते म्हणजे पहिल्यांदा याचना केली बंधूंना ग्रस्त जीवनातील पंचशील त्यांनी दिलेलं आहे. अनाकारी याचा अर्थ आपण आता तुम्ही सर्वजण घर सोडून इथं आहात म्हणूनच आपल्याला अनाकारिक असं म्हटलं जातं. त्यानंतर चिवर मिळवायसाठी आपण याचना भंतेंना केली आणि भंतेंनी आपल्याला चिवर दिलं. चिवर स्वीकारल्यानंतर किंवा परिधान केल्यानंतर श्रावणे तुम्हाला प्रतिज्ञा भंतेंनी दिल्या. त्यानंतर दशशी ग्रहण करण्याची याचना भंतेंना केली आणि भंतेंनी तुम्हाला दशशी हे दिलेलं आहे. आणि आता तुम्ही सर्व शाक्य पुत्र हे झालेले आहात. तेव्हा 10 दिवसामध्ये आपण पालक जरी असतील पालकांनी सुद्धा या 10 दिवसामध्ये आता हे जे शाक्य पुत्र आहेत त्यांना वंदन करायचे. अतिशय पवित्र असं हे चिवर आहे. यानंतर आजचं जे आपलं भारतीय बौद्ध महासभा पुणे आणि त्याचप्रमाणे धम्मक्रांती बुद्ध विहार यांच्या विद्यमानं या ठिकाणी श्रावण शिबिर जे होत आहे त्या कार्यक्रमाचं प्रस्तावित आमचे वार्ड शाखा मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड सचिव आदरणीय निलेशजी गायकवाड यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. सर्वांनी लक्ष द्या. संपूर्ण विश्वाला सुख शांती तथा दुःखमुक्तीचा संदेश देणारे दुःखमुक्तीचे मार्गदर्शक दुःखमुक्त महामानव महाकारणी तथागत भगवान सम्यक समृद्ध
भगवंताच्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धर्म आणि त्या सद्धर्माचा गेल्या 2500 वर्षांपासून अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या आंदोलनाने असेल त्यागातून आपल्याला हा बुद्ध धर्म लाभला, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व परिवर्तनवादी चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी महामाताने आपला देह जिजवला, या सर्व ज्ञात अज्ञात महापुरुषांच्या महामातांच्या विचारांना विनम्रभावे वंदन करून आज या ठिकाणी दिनांक 18/5/2024 रोजी आपल्या भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेचं 7वं श्रामणेर शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. 5 श्रामणेर शिबिर, 3 श्रामणेर शिबिर हे आंबेडकर कॉलेज येरवडा या ठिकाणी झाले आहे आणि 3 श्रामणेर शिबिर मला वाटते दोन्ही काळभोर या ठिकाणी झालेलं आहे. 2 श्रामणेर शिबिर आपले इथं झालेले आहेत गेल्या वर्षी आणि या वर्षीचं हे 7वं शिबिर या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या या 7व्या शिबिराचे सन्माननीय उद्घाटक, संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय केविन मुर्दरे सर, सदर कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डी.एन. धांजे सर, त्याचप्रमाणे सर्वच विश्वस्त प्रमुख, संस्थेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने सांगण्यासाठी अत्यंत आनंद होत आहे. अत्यंत अल्प कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने या श्रामणेर शिबिराचं आम्ही आयोजन केलं आणि आयोजन करत असताना भारतीय बौद्ध महासभा पुणे ही जी धार्मिक संस्था आहे, गेल्या अनेक 30-40 वर्षापासून सातत्याने समाजामध्ये जाऊन अनेक कार्यक्रम हाती घेऊन, म्हणजे धम्मसंस्कार वर्ग असेल, धम्म आपल्या दारी असेल किंवा या ठिकाणी वर्षावासाचा कालखंड असेल, त्यामध्ये पुणे शहरातील प्रत्येक बुद्ध विहारामध्ये जाऊन या ठिकाणी संस्थेचा असेल किंवा समाज घडवण्यामध्ये अत्यंत मोलाचं योगदान सर्व मोठे सरांसहित सर्वजण करत असतात. आणि याच अनुषंगाने या संस्थेच्या माध्यमातून आमच्या जागेवर भागामध्ये म्हणजे लहान लहान मुलांवरती रोज धम्म आपल्या दारी असेल किंवा त्यांना रोजच्या रोज या ठिकाणी धम्म त्यांना कसं समजून सांगता येईल, त्यांच्यावरती संस्कार कसे दिले जातील, अशा पद्धतीचं या ठिकाणी गायडन्स संस्थेचे सर्व पदाधिकारी नित्य नियमाने करत असतात. आणि विशेष करून आपली बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गेल्या 30 वर्षापासून सातत्याने पुणे शहरातून एकच म्हणजे रॅली असती, ती म्हणजे भारतीय बौद्ध महासभा पुणे. आपली जी भवानी पेठ या ठिकाणी जागा आहे तिथून सुरुवात होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी खऱ्या अर्थाने समारोप होत असतो. आणि या रॅलीमध्ये सर्वच आपल्या समाजातील विविध घटकातील सामाजिक, धार्मिक, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व माध्यम त्या रॅलीमध्ये सहभागी असतात. आणि या अनुषंगाने याच निमित्ताने आपल्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये केवळ धम्मच न सांगता या ज्या मुलांवरती धम्माचे संस्कार घडवत असताना त्यांना एक सांस्कृतिक म्हणजे दर्जा मिळावा, सांस्कृतिक वेळ देखील निर्माण व्हावं आणि त्यांचं शारीरिक दृष्ट्या ते प्रगल्भ व्हावे, या दृष्टिकोनातून आम्ही मुलांना स्विमिंग पूलला घेऊन जात असतो. मुंबईला या ठिकाणी सातत्याने आमची धम्मसहल असते, विविध ठिकाणी धम्मसहल असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी नुकताच गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लेझिम संघाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या देखील लेझिम संघामध्ये 50 ते 60 मुलं मुली या ठिकाणी सहभागी असतात. आणि अशा दृष्टिकोनातून भारतीय बौद्ध महासभा पुणे ही धार्मिक संस्था पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने सक्रिय आहे. आणि अशा पद्धतीचे श्रामणेर वर्ग भरून जे काही धम्माचा गाडा आपल्याला पुढे रेटायचा आहे तो गाडा रेटण्यासाठी या ठिकाणी संस्थेचे सर्व मार्गदर्शक आपल्या बरोबर असतात. आमच्यासह अनेक तरुण या संस्थेमध्ये सक्रिय आहेत, महिला सक्रिय आहेत, या ठिकाणी वंशिवताई उपस्थित आहेत, म्हणजे त्या देखील एक तरुण आहेत. आणि अशा पद्धतीचे तरुण वर्ग आमच्या बरोबर सातत्याने काम करत आहेत. सागर मानपेढी जे असतील, अनेक तरुण वर्ग, संदीपजी सोनवणे साहेब जे आहेत, म्हणजे रोजच्या रोज या ठिकाणी संस्थेचा गाडा रेटण्यासाठी आपल्या घरावरती तुळशीपत्र पडले तरी चालतील, परंतु या ठिकाणी धर्माचा गाडा आपल्याला रेटायचा आहे या दृष्टिकोनातून काम करतायत. आणि म्हणून जे जे या ठिकाणी संस्थेसाठी काम करतायत त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये आपली संस्था अधिकाधिक गतिमान व्हावी या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं. त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे सन्माननीय अण्णा शिंदे असतील यांच्या माध्यमातून अनेक तरुण मुलं या देखील समता सैनिक दलामध्ये सहभागी होत आहेत. आणि अशा दृष्टिकोनातून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पुणे ही आपल्या घराघरामध्ये रुजण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आता 30 श्रामणेरार्थी आहेत, त्याचप्रमाणे 3 अनागारिका माता आहेत, यांना सुद्धा माझी नम्रतेची विनंती असेल
की आपण या ठिकाणी धम्म जाणून घेण्यासाठी रोज रोज जितकं आपल्याला साठवून घेता येईल तितक्या पद्धतीने आपण कार्य करावं, लक्ष द्यावं. मेडिटेशन, ध्यानधारणा रोजच्या रोज या ठिकाणी होणार आहे. मी 24 तास इथंच राहणार आहे, त्यामुळे तुमचा आणि माझा संपर्क रोज असणार आहे. म्हणून उपस्थित असणारे या श्रावणार्थीचे जर पालक उपस्थित असतील त्यांना सुद्धा माझ्या नम्रतेची विनंती असेल, आपण रोज जर आलं तर निश्चितपणे त्यांचं लक्ष लागणार आहे. म्हणून आपल्याला सुद्धा मी विनंती करतो की आमचं या धर्मामध्ये लक्ष लागावं. यासाठी आपण किमान 2-3 दिवसात एखाद्या वेळेस श्रावण मारला तरी हरकत नाही. या मुलांना चांगला धर्माचा अभ्यास करता येईल अशा दृष्टिकोनातून आम्ही कार्य करत आहोत. त्यामुळे आपण देखील सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं या ठिकाणी लावलेलं प्रास्ताविक थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. केवळ व्हॉट्सअप असेल किंवा मोबाईलद्वारे फोन करून काही लोकांना सांगितलं गेलं आणि इथे आपण उपस्थित राहिला, निमंत्रण पत्रिकेला मान दिला, त्यावेळेस छोटासा सन्मान या ठिकाणी होत आहे. तर मी आमच्या वार्ड शाखा डॉक्टर श्री रमाबाई आंबेडकर रोडचे अध्यक्ष आदरणीय मिलिंद सोनकांबळे यांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम सन्मान करण्यासाठी काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एक विधान बुद्ध दिलं ते धर्मक्रांती बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट मल्हार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी सन्मान करण्यासाठी माननीय अध्यक्ष पुणे शहराचे भारतीय बौद्ध महासभा IJTL यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. त्यानंतर आम्ही भारतीय न्यूज चॅनलचे संघमित्रा वाघ सागळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी रोहिताई मनशू महिला अध्यक्षा आणि विश्वस्त भारतीय बौद्ध महासभा पुणे यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. त्यानंतर बोधिसत्व वंदना या चॅनलचे माननीय सतीश दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी माननीय राजकुमार गायकवाड सर विश्वस्त जनरल सेक्रेटरी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. त्यानंतर त्यांनी सत्कार करावा असे माझं विनंती. या ठिकाणी अखिल समता संयुक्त राज्य महासचिव माननीय रेवणसर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करीत आहे. मी या ठिकाणी प्रभाकर बदले सर विनंती करतो त्यांचा सन्मान करावा. तसेच समता सैनिकांचे अध्यक्ष पुणे जिल्ह्याचे माननीय यांचे शिंदे अण्णा यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान व उत्तम मनशूर सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. दलाच्या सदस्यांनी तयार राहा. त्यानंतर सायलीताई शिंदे महिला CNC SNT पुणे या ठिकाणचे सायलीताई शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मी या ठिकाणी शारदाताई गोवाळ करतील असे विनंती करतो. प्रभाताई गोवाळ त्यांचा सन्मान करतो.
विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. हे सन्मान करण्यासाठी जोडीताई आणखी विनंती करतो त्याचा सन्मान. या ठिकाणी काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही सन्मान झालेले आहे. बाकीच्यांना जागेवरून ते ठिकाणी दिले जातील. बराचसा वेळ झालेला आहे, सभासद वाजलेले आहेत आणि आमच्या समता सैनिक दलाच्या ज्या महिला आहेत त्यांनी कृपया पुढे यायचं. ज्या राहिलेल्या आहेत त्यांनी कृपया पुढे. अलकाताई गायकवाड, त्याचप्रमाणे नंदताई कांबळे, शशिकलाताई रोकडे, नंदा गायकवाड, यांनी पण पुढे यायचंय. त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे विद्यार्थी आघाडीचे सन्मान्य पदस्नेही मित्र शहराचे अध्यक्ष आदरणीय रोहितजी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आदरणीय प्रभाकरजी बचुटे सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. आदरणीय रोहितजी या ठिकाणी केवळ 3 ते 4 मनोगत व्यक्त होतील. बराचसा वेळ झालेला आहे. तेव्हा सर्वप्रथम धम्मक्रांती बुद्ध
विहार हे वेळोवेळी भारतीय बौद्ध महासभा पुणे याला सर्व परीनं मदत करीत असतात आणि या विहाराचे संस्थापक आणि अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सुभाषजी अंगाड सर यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. पुढे आम्ही सहकार्य करू आणि अशी संधी पुढे आम्हाला मिळावी. आमच्या या विहारामध्ये आम्हाला एक नवीन ऊर्जा निर्माण होती अशी ही संधी आम्हाला पुन्हा पुन्हा मिळावी ही सदिच्छा व्यक्त करतो व या श्रामणेर शिबिराला शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द. धन्यवाद सर. असेच आज आमच्या पाठीशी आपले असावे. तर या ठिकाणी मी आपल्या महिला विभाग अध्यक्षा आदरणीय रोहिणीताई वंशी हे आपलं मनोगत व्यक्त करतील. अतिशय छान आनंदी वातावरणामध्ये खूपच छान सामनेर म्हणजे काय तर त्यांना काहीतरी देता आलं पाहिजे त्यांनाही घेता आलं पाहिजे अशा वेळेला खूप आनंद वाटला सामनेदाराला. बरोबर मी माझ्या सर्वांना सहकार्य करतात मदत करतात शारीरिक मदत प्रत्येक गोष्टी तुमची जे काही मदत जे करतात त्या सर्वांनाच मी अगदी माझ्या मनापासून शुभेच्छा देते आणि अशा सर्वांची मदत करत जा आणि भारतीय बौद्ध महासभेला उच्च मिळून द्या हीच मी माझी मनोकामना व्यक्त करते. तुमच्या काळी आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभागाचे प्रमुख आदरणीय प्रकाशजी नाईक सर हे शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतील. आपला सर्व सामनेदारांना मी प्रदान करतो. आजचा आपला जीवनाचा अतिशय महत्त्वाचा आणि नवीन जीवन आपल्याला मिळालेलं आहे. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. सगळ्याच्या कृपया लक्ष द्या आणि प्रत्येकाने इथून पुढे आम्ही जे सर्वजण आहोत त्यांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहात हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्याकडे बघून तुम्ही जसे इथे ज्ञान प्राप्त करण्याकरता सज्ज झालेले आहात ते तुमच्याकडे प्रत्येकाची नजर असणारे चांगले इथे समोर बसलेले असतात ते त्यांचा अजिबात लक्ष नाही. एक लक्षात घ्या हे करण्याचा उद्देश काय आहे हा उद्देश आपण समजून घ्या. आपल्याला श्रद्धा निर्माण करायची आहे भगवंताप्रती धर्माप्रती संघाप्रती. प्रत्येकाने ताट बसायचं. तुम्ही इथे वयस्कर नाहीये त्यामुळे पहिल्यांदा ताट बसायचं शिकायचं आणि जे अध्यापक असतील त्या अध्यापकांनी शिकवलेल्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष केंद्रित करायचं. आपल्याकडे जी वही लिहिलेली आहे त्यामध्ये लिहायचा सराव करायचा. एकमेकाशी अजिबात बोलायचं नाही. खरं तर मौन धारण करायचं पण तो इथं नियम आपल्याला पाळायचा नाही. श्रामणेर म्हणजे श्रमण. प्रत्येक गोष्ट तो श्रमण करतो. श्रमण म्हणजे श्रमाने प्राप्त करतो. ते तुम्हाला प्राप्त करणार मनोभावे आणि आपल्या शरीराला पूर्णपणाने मनाला पूर्णपणाने सातत्याने पहिल्यांदा श्रद्धा निर्माण होते. त्यानंतर वीर्य निर्माण होते. वीर्यानंतर उत्साह. आपल्या शिक्षणाप्रती ज्ञानाप्रती तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा श्रद्धा निर्माण झाली तर तुमच्या या चित्ताने तुमच्या शरीरामध्ये वीर्य उत्पन्न होईल त्याला उत्साह म्हणतात. आणि या 2 गोष्टी जेव्हा तुमच्या मनातून निर्माण होऊन शरीराला मिळतील त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय निर्माण होते त्याला सती म्हणतात. जागरूकता इंग्रजीमध्ये अवेअरनेस आहे.
आणि जेव्हा अवेअरनेस निर्माण होतं, जागरूकता निर्माण होते, सती निर्माण होते, त्यावेळेला ते मनाचं पण शिबिर जातं आणि तुम्ही समाधी म्हणजे एकाग्रता यामध्ये तुमचं मन रंगून असतं. मी आपल्याला मनापासून विनंती करेन, कारण आपण यावेळेला आमच्यापेक्षा मोठे आहात, कुणीही एकमेकांशी अजिबात बोलायचं नाही. इथून आपली सुरुवात झाली. आमच्यापेक्षा आपण किती वेगळे आहात की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला जाणवलं पाहिजे. आपण आता 75 सेंद्रिय घेतलेल्या आहेत, त्या बुद्ध काळापासून होत्या आणि त्या सेंद्रियप्रमाणे प्रत्येक जण वागत होता. आणि त्यामुळे हा जो धर्म आहे आणि 10 वर्षानंतर तो टिकून राहिला. त्याला कारण आहे. आणि ही जी आपली अवस्था आहे, हे जे आपल्याला जीवन धारण करायला मिळालेलं आहे, आपण काहीतरी पुण्यकर्म केलेले आहे म्हणून मिळाले. लक्षात ठेवा, त्या पुण्याचा साठा करण्याकरता हे पण आता इथं आपण आलेलो आहात. त्यामुळे प्रत्येक अध्यापक जे सांगेल ते आपण मनपूर्वक ग्रहण करायचं, घेऊन काढायचं. ते हे मनोबल जे आहे ते मनोबल प्रत्येकाजवळ आहे. श्रद्धा, त्यानंतर वीर्य, त्यानंतर सती, त्यानंतर समाधी आणि त्यानंतर प्रज्ञा, त्याला पाहिजे म्हणतात. आणि प्रज्ञेचा प्रवास श्रद्धेशिवाय सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला मनापासून विनंती करेन की आपण पहिल्यांदा श्रद्धेच्या मार्गावर पावलं टाकलं पाहिजे. मी आधी काय बोलणार नाही. उद्यापासून आमचं 54 नावं शिबिर होणार आहे. सातत्याने 54 वर्षांनी शिबिर घेतो. मी म्हणजे आमची संस्था, माझी संस्था असं, आणि ती संस्था ही आपल्याबरोबर कळलं नाही, मी आपल्याबरोबर पण आहे, पण तिथे वेळ द्यावा लागतो म्हणून मी इथे येऊ शकत नाही. आणि मी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे थांबलो असतो. हे माझं कर्तव्य आहे. पण मी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निश्चितपणाने येईल. पाली भाषेतून आपण ज्या वंदना म्हणणार आहात त्या वंदनाला शुद्धपणे प्रत्येक शब्दाचा विचार करून आपण पाली भाषेतून वंदना शिकलं पाहिजे. या 10 दिवसामध्ये प्रत्येकाच्या वंदना पाठच व्हायला पाठच व्हायला पाहिजे. हे आपलं काम पाहिजे. आणि त्यानंतर वंदनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. समग्रता वंदनाचं पुस्तक आपल्याकडे आहे. त्यातून प्रत्येकाने, आणि इथं लक्ष द्यायचं, कोण येते कोण जाता इथं लक्ष देऊ नये. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता गटाने एक जो नियम केलेला आहे विड्यामध्ये, तो कासराभर आपण पाहायचो. कासराभर म्हणजे काय, आता आपल्याला बैल पण माहीत नाही, पण माहीत नाही. त्या काळामध्ये तथागतांच्या विड्याचा एक नियम होता भिक्षूंसाठी की त्याने कासराभरच दृष्टी ठेवायची. इकडे पाहायचं नाही, तिकडे पाहायचं नाही. एका भिक्षूने एकदा आनंदाने दुसऱ्या भिक्षूला म्हणाला की म्हणते आता वसंत ऋतूची सुरुवात झालेली आहे. तथागतांच्या कानावर गेल्यावर ते काय म्हणाले, तुम्हाला वसंत ऋतू कसा काय कळला, तुम्हाला वसंत ऋतू कसा कळला, म्हणजे तुम्ही विज्ञानाचा भंग केला का. त्याचं जे उत्तर ते महत्वाचं. ते म्हणाले म्हणते मी एका वृक्षाखाली आलो होतो आणि माझ्या अंगावर फुलांचा वर्षाव झाला, त्यावरून मी असं निदान केलं की आता वसंत. लक्षात घ्या, हा धर्म आहे जागृतीचा धर्म आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याला जागरूक राहावं लागणार आहे. त्यामुळे आधी काय बोलणार नाही, मला संधी दिली, पण निश्चितपणाने आपला जो आता हा प्रपंच सुरू झालेला आहे जीवनाचा, हा तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. मी जेव्हा श्रामदेव झालो त्यावेळेला मला आयुष्यातला एवढा आनंद झाला होता की मला जीवन धारण करायची संधी मिळाली. काहीतरी पुण्यकर्म केलं आणि मी बौद्ध म्हणून माझ्या वडिलांच्या पोटी महार म्हणून जन्म घेतला आणि नंतर बौद्ध म्हणून मी या धर्मामध्ये प्रवेश केला. आपण सर्वजण फार श्रद्धावान आहात, फार पुण्यवान आहात. तर मी आधी काय बोलणार नाही. आता जे आपल्याकडे अध्यापक शिकवायला येतील, ते अगदी मनोभावी आपल्याला शिकवतील. आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष द्यायचं आणि जेवढं होईल तेवढं ज्ञान प्राप्त करायचं. त्या ज्ञानाचा आपल्याला प्रत्यक्षाने उपयोग होणार आहे. आणि तो उपयोग आपण इतरांना देखील आपल्या वागणुकीतून देणार आहोत. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. आता सरांनी मी तुम्हाला सांगितलं की पाली भाषेमध्ये त्यांचा खूप अभ्यास आहे आणि बौद्ध धर्माचाही अभ्यास, काळा अभ्यास आहे. या ठिकाणी आपण कुठेही तस्करी करता कामा नये
आणि प्रत्येक वेळेस जागरूकता त्यांनी जी सांगितली आहे, फक्त मी आणि ती एवढंच पाहिजे, स्वतःकडे पाहणे, कुठेही विनयी भंग होता कामा नये. एकादशी किंवा 75 नियम जे सांगितले आता त्याच्यात एक नियम सुद्धा मोडता कामा नये. आणि तुम्ही जेवढं 10 दिवसामध्ये तेवढे नियम पाळताल त्याचं 100% तुम्हाला फायदा होणार आहे. आणि तुमचे पुण्यकर्म आहेत म्हणूनच आज तुम्ही चिवर परिधान केले. तर यानंतर आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे सर्वे सर्व आदरणीय विश्वस्त अध्यक्ष आदरणीय के.पी. मोटघरे सर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहिणीच्या राज्यपाल आजच्या या 7व्या श्रावणी शिबिराच्या निमित्तानं संस्थेची सर्व विश्वस्त पदाधिकारी, कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी, कलांचे सर्व पदाधिकारी, आदरणीय काँग्रेस संघ त्यांचे पालक या निमित्तानं मला संधी मिळाली. मी 1995 चैत्यभूमीला माझ्या गावात शिवर आणि त्यावेळेस तो संघ अनेक विभागामध्ये आम्हाला फिरवायला घेत असताना त्या परिसरातील त्या महिला आमच्या पायावर पुष्पटात त्या डावेने पुसून पाणी टाकून पुसून घ्यायच्या. इतकी श्रद्धा या जीवनामध्ये आहे. आपल्याला जरी आम्ही तुमच्या बाहेर संघामध्ये जरी आम्ही गेले एखाद्या एरियामध्ये फिरायला तरी ती प्रथा तुमच्यावर श्रद्धापूर्वक त्या महिला तुमच्या पायावर पुष्प अर्पण करते, पाय धुते आणि तुमच्या पाया पडते. इतकं त्या जीवनाला अत्यंत महत्व. तुमच्या अंगावर जेव्हा जीवन नव्हतं त्यावेळीची तुमची अवस्था आणि आता जेव्हा तुमची अवस्था तुमच्या अंगावर जीवन आलेल्या बंदेजी दिलेला आहे त्यानंतरची अवस्था बदल झालेला आहे. तुमच्या विचारात बदल झालेला आहे, आकारात बदल झालेला आहे. सर्व विसरून जाईल. तुमच्या मनामधला राग असेल, द्वेष असेल, मित्रामधला शेजारी तुमच्या मित्राचे काही तुम्हाला बोलले असतील ते सर्व विसरून जाईल. आणि मला अत्यंत आनंद आहे की आमची मर्यादा 18 ते 15च्या दरम्यानची होती. पण मात्र आतली काही मुलं आहेत श्रावणी संघामध्ये सहभागी झालेले त्या मातांनी ज्या मातांनी त्या संघामध्ये 10 दिवस मुलगा दिलेला आहे आपला, त्या सर्व मात्यांचा मी सलाम करतो. कारण तुम्ही मुलं दिलीच नसते तर हा धम्माचा प्रचार आणि प्रचार झालाच नसता. आणि म्हणून तुमच्या विचारांचं तुमचं सर्व पालकांचं आणि मातेंचं पवित्र काम आहे. आणि मनापासून तुम्ही या संघामध्ये मुलाला दान दिलेलं आहे 10 दिवस. सर्व संरक्षण करणं, त्यांची व्यवस्था राखणे संस्थेची जबाबदारी. 10 दिवस या ठिकाणी सेवा करणारे संस्थेचे पदाधिकारी राहणार आहेत. सकाळी नाश्त्यापासून दुपारी जेवण, संध्याकाळी आणि पुरुष सर्व व्यवस्था संघाचे संस्थेचे पदाधिकारी सन्मान काम करणार आहेत. अत्यंत महत्वपूर्ण आहे. या पालकांना सांगा या ठिकाणी आम्ही आवश्यकता पडली तर डॉक्टर सुद्धा तपासणी करता आम्ही आणणार आहोत. ताप आला, खोकला आला, ही सर्व जबाबदारी आमची आहे. दुसरीकडे तो काळजी न करता तुम्ही आपल्या मुलाला या संघामध्ये दाखल केलं आणि तो अभ्यासाला मिळणार आहे. ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देतो, बरोबर आहे. कुंभार तुडू त्या मातीला पक्क करतो आणि मग आकार देतो. त्याप्रमाणे संस्थेची जबाबदारी आता आमची आहे.
निमित्तानं 10 दिवसामध्ये तुमच्याकडे संस्कार होणार. त्या 10 दिवसामध्ये तुमच्यावर तिने आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार. तुमच्यामध्ये बदल निश्चित होणार. की ताळेवार रोडला तेव्हा मागच्या वर्षी 25 विद्यार्थी श्रावण संघामध्ये दाखल झाले. तुमची झोपडपट्टी आहे, मी सुद्धा 18 झोपडपट्टीत राहतो, बरोबर आहे. आणि मला माहित नव्हतं माझ्या ताळेवारच्या झोपडपट्टीतले मुलं माझ्या पाया पडले म्हणून. तेव्हा वारंवार जातो त्या एरियामध्ये, विलेजच्या एरियामध्ये, त्या प्रत्येक मुलगी आणि मुलगा समोर पाया पडतो. पुढे पाया पडत नव्हते. शाळेमध्ये शिक्षकांना आमचे एवढं माहित होतं, पण आम्हाला त्या संस्काराच्या संस्थेने तिथे गेल्याबरोबर जयदीप साहेब आणि पाया पडतात, हा माझा अभिमान आहे. हे घडवलेलं आहे. तो बदल झालेला त्या मुलांना. त्या दृष्टीकडे तुम्ही विविध विभागात तुम्ही आलात, तुमच्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे. शाळेमध्ये असताना तुम्ही आता एखाद्या मुलाला दुरून दगड मारत असणार, मागच्या मुलाला काठीतून नाही का पेट पोचत असणार, यापुढे तरी ते करणार नाही. तो बदल होणार आहे. तुम्ही पुढे आपल्या विद्यार्थ्याला पुढच्या विद्यार्थ्याला शिवी देत असणार, मात्र यापुढे तुम्ही त्या मुलाला शिवी देणार नाही. हा बदल होणार. आम्हाला हाच तर बदल करायचा आहे. हे संस्कार नाही. बघा, तुमचा मुलगा जेव्हा घरी येईल त्यावेळी तुम्हाला अभिमान वाटेल की माझ्या मुलामध्ये पूर्वीचा माझा मुलगा होता, परिवर्तन झालं. परिवर्तन अनेक आहे. तुमचा पूर्वीचा मुलगा आणि आताच्या मुलाचा बदल झाला, ते श्रेय तुमचे राहणार आहे आणि संस्कृती राहणार. आणि या माध्यमातून तुमच्यावर प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या समोर विविध प्रश्न आणि त्याचे अभ्यास पूर्ण तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतील. मराठी मिडियमची मुलं नसती वगैरे तुम्ही इंग्लिश मिडियमची असणार, पण आपली मातृभाषा आहे, बरोबर आहे. आपली मातृभाषा लिहिता येईल तुम्हाला मराठीत, पेपरवर लिहिता येईल की नाही, बरोबर आहे. लक्ष पूर्ण केंद्र त्या शिक्षकाकडे ठेवायचं. काही मुद्दे महत्वाचे आहेत, ते मुद्दे लिहून घ्यायचं आहे. एखाद्या वेळेस 10 वर्षांनी स्टार्ट आहे, मला सरांनी हे शिकवलं होतं, सुद्धा तुम्ही त्या वहीमधून उठून बघा. मला विद्यार्थी थांबत पण वाचायला वेळच नाही. अभ्यास तुमचा महत्वाचा आहे. त्या धर्म वातावरणात तुम्हाला वेळच मिळणार नाही. पण सर्व त्या धर्मामध्ये सर्व तुम्हाला विस्तृतपणे त्या वहीमध्ये नोट करून घ्यायला प्रयत्न करा. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा. या पद्धतीचे आमचे शिक्षक अडके बनवते तुमच्यापर्यंत सादरीकरण करायचा प्रयत्न करतील आणि ते नीटपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा. 1 तासामध्ये 45 मिनिट वक्त्याला मिळते, 45 मिनिट 15 मिनिट त्यांना आपण आरामशीर बाहेर जाण्याकरता संधी देतो. परत बसली तुम्ही या नंतर 45 मिनिट वक्त्याने घ्यायचा, राहायला विषय बंद करायचा आणि पुढे 10 मिनिट त्या ग्रामसंघाला बाहेर जाऊ द्यायचं. 1 तास घ्यायचा नाही. माझी विनंती आहे 45-46 मिनिटामध्ये विषय संपलाच पाहिजे. या दृष्टीने सुद्धा आपण काळजी घ्यावी वक्त्याने. या पद्धतीनं माझी विनंती आहे. ही विनंती आमचे कार्यकर्ते निश्चित पार पाडतील आणि त्या निमित्तानं तुमच्या जो बदल होणार तो बदल आम्ही केवळ त्या दिवशी तुमच्यावर आम्ही मनोगत व्यक्त करणार आहोत. बाबा तुम्हाला त्यात काय बदल झालेला आहे, आदरणीय त्यात काय बदल झालेला आहे. त्या निमित्तानं दोन्ही काळ ओढला जेव्हा श्रावणी सूत्र घेतलं आणि त्यावेळी त्या मुलांमध्ये बदल झाले. ते बदल आपण सांगत असताना आमच्या सुद्धा डोळे पडले, कळाले की अरे हा ठीक आहे, इथं आम्ही जिंकलो आहोत. आमची संस्था यामध्ये जिंकली की तुमच्याबद्दल बदल झाला, हा लावला बदल करायचा आहे. आम्ही राजकीय पुढारी नाही, आश्वासन देणार, हे करणार ते करणार नाही. आम्ही धम्मामध्ये परिवर्तन करू, तुमच्या मनामध्ये बदल करण्याची प्रक्रिया हे आमचं काम आहे. त्या सभा ही परिवर्तनाची दिशा, मुलांना बदल करण्याची दिशा करण्याचं काम करत आहे. या माध्यमातून आपण सर्वजण आलात, तुम्ही या ठिकाणी सहभागी झाला, सर्व पालक आले, त्या सर्वांचा एक विश्वस्त अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना जय भीम. आपल्याला ह्या 10 दिवसामध्ये पालीभाषिका आमची आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती दिली जाणार आहे. कारण बऱ्याच वेळेस आपण चुकीचं बोलत असतो आणि दुसरा बोलतोय म्हणून मी बोलतो. अजूनही आपण असं म्हणतो की आदिन्न दाना वेल म्हणून, पण आदिन्न हा शब्दच नाहीये. नाईक सरांनी सांगितल्यानंतर आदिन्ना दाना वेल म्हणे, आदिन्ना
याचा अर्थ न दिलेलं घेण्यापासून मी अलिप्त राहतो. आपण म्हणतो की चोरी करण्यापासून मी अलिप्त राहतो. चोरी हा जो शब्द आहे त्याला पाली भाषेमध्ये पेय असं म्हणते. म्हणजे आपण बऱ्याच वेळा चुकीचंही म्हणत असतो. तुम्ही जसा त्याच्यामध्ये अभ्यास करता तुम्हाला त्याचा फायदाही होईल. या ठिकाणी आजच्या ह्या श्रावण शिबिराचे जे अध्यक्ष आहेत आणि भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय कमिटीचे अध्यक्ष आदरणीय D.N. दहिजे सर यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष देवी काँग्रेसर, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याचप्रमाणे धम्मक्रांती बौद्धविहाराचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट मल्हार साहेब, त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे राज्य कार्यकारिणीवरील सदस्य, जनरल सेक्रेटरी त्रिभुवन साहेब, जिल्हा अध्यक्ष शिंदे अंतर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पालक आणि गौराचार्य बंधू भगिनी, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने हे सामने शिबिर या विहारामध्ये दुसरा, याच्या अगोदर वेगवेगळ्या ठिकाणी घेतले, परंतु या विहारातले हे दुसरं आहे. आणि गेल्या वर्षी त्यांना अनुभव सामने शिबिर म्हणजे काय असतं आणि ते त्यांना भावलं आणि त्यानुसार मग आता त्यांनी कंटिन्यू केलं. त्यांनी या ठिकाणी दुसरं शिबिर घेण्यासाठी आम्हाला या ठिकाणी परवानगी दिली. त्यांचं नेहमीच सहकार्य आहे वेगवेगळ्या माध्यमातून तुमचे 1 जानेवारी निमित्ताने असते. त्याचप्रमाणे आता हे नवीन हे दुसरं शिबिर आपण या ठिकाणी सुरू करतोय. या माध्यमातून आता हे कायमच नातं अशा पद्धतीने त्याचप्रमाणे सामने शिबिरासाठी अनेक पालकांनी आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या मुलांना दान दिलं म्हणून आम्ही हे शिबिर या ठिकाणी भरवलं. त्याच्यामध्ये आपल्या या सामनेरांमध्ये जरी विविध प्रकारचे जरी गेल्या सामने शिबिरामध्ये एक सामनेर असा होता की तो आपल्या बौद्ध धर्माचा नव्हता, परंतु तरी त्याच्या आईने त्याला पाठवले होते की तुझ्यावरती संस्कार झाले पाहिजे. त्या एरियातील तो मुलगा होता, मला वाटतं दुबे म्हणून. दुबे म्हटल्यानंतर तो उत्तर प्रदेशातील असेल, भारतामध्ये या महाराष्ट्रात राहायला आला होता आणि त्यांना ते या मुलांवरती होणारे संस्कार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पाठवले. त्याचप्रमाणे या वेळेला सुद्धा वंजारी समाजाचे मला वाटतं आहे राजेश मोन या ठिकाणी आहे. ते त्यांनी इतर जातींमध्ये त्यांनी बौद्ध धम्म दीक्षा मला वाटतं गेल्या 2 वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी वर्षावासामध्ये घेतलेली होती. पंचशील बुद्ध विहार गोरपडी या ठिकाणी आम्ही त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती आणि त्यांनी नंतर काही वाचन केलं असेल, त्यांना हा बौद्ध धर्म खूप आवडला असेल आणि म्हणून या सामने शिबिरामध्ये ते या ठिकाणी शिबिरार्थी होत आहे. आणि खऱ्या अर्थाने जे बौद्ध आपण जे म्हणतो आता नाईक सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बसलेले जे सामने जे आहेत ते या सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण त्यांच्या अंगावरती शिवर आहे आणि आम्ही सुद्धा त्यांना आदराने आदरणीय बनते म्हणून तुम्हाला या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बरोबर बोलणार आहोत आणि तुम्हाला आदराने या ठिकाणी वंदन करणार आहोत. तर अशा प्रकारे हे अशा या शिबिरातून आम्ही दरवर्षी भारतीय बौद्ध महासभा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे संस्काराचे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये हे सामने शिबिर हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामधून पुढचा जो कार्यकर्ता की या शिबिरातून पुढच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत की जे समाजासाठी असणारे आहेत ते याच्यामधून निर्माण होतील. जे समाजासाठी कार्य करणारे जे आहेत ते याच्यामधून निर्माण होतील. संदीप सोनवणे सर जे आहेत त्यांचं करावं कौतुक करावं कमी आहे. मला वाटतं मी माझ्या मुलाच्या त्यांना अतिशय व्यस्त होतो, परंतु हे सगळी जी धावपळ आहे सर्व जेवढी काही व्यवस्था आहे तो याचीवर करणे आणि सर्व मुलं कामं करणे त्या पालकांशी संपर्क करणे जो
त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी साथ देऊन हे थोड्या दिवसामध्ये त्यांनी हे सर्व उभा केलेलं आहे. खरं म्हणजे आमच्या जयसिंगराव कांबळे, त्याचप्रमाणे ते भिसे साहेब, बाळासाहेब भिसे, हे आमच्यातून गेल्यानंतर त्यांची उणीव भरून काढण्याचं काम खऱ्या अर्थाने संदीप सोनवणे सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय मोलाचं काम ते या ठिकाणी करतायत. आणि आत्ताच आमदार कुमार गायकवाड सरांनी सांगितल्याप्रमाणे जवळ 15 दिवसांची रजा टाकलेली आहे वीज पकडण्याची. तर अशा प्रकारचे हे सर्वांच्या सहकार्याने होत आहे. परंतु या माध्यमातून या ठिकाणी सर्वांचं कष्ट आहे. त्याच्यामध्ये काही अतिशय मन लावून या समाजासाठी गडबडणारे आहे. सप्ताह सैनिक दल आमच्या प्रत्येक कार्यामध्ये सप्ताह सैनिक दलाचा सहभाग असतो. आणि नुसता सहभाग नाही तर आर्थिक मदत सुद्धा त्यांच्याकडून वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे. म्हणजे या ठिकाणी धम्मक्रांती बुद्धविहार आहे, सप्ताह सैनिक दल आहे पुणे जिल्ह्यात. त्याचप्रमाणे हे सर्व बौद्धाचार्य आणि सर्व जे दान दाते आहे की ज्यांच्या जीवावरती आम्ही हे या मुलांना 10 दिवस सांभाळणार आहोत. तर म्हणजे संस्थेची एवढी ऐकत नाही की आपण या ठिकाणी हे चांगलं शिबिर स्वतःच्या ऐकतेवर किंवा स्वतःच्या हिमतीवरती उभा करतो. परंतु आम्ही या ठिकाणी जर सर्वांना जर आवाहन केलं तर ते कोण भोजन देत आहे, कोण नाश्ता देत आहे, कोण फलाहार देत आहे. आणि अशा प्रकारे दानदातेच्या जीवावरती हे ब्राह्मण शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. ते दानदाते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. तर हे सर्व आपण जेव्हा सर्व ते काय करत आहोत ते या श्रामणेरांवरती 10 दिवस चांगल्या प्रकारचे संस्कार व्हावेत म्हणून श्रामणेरांनी यामध्ये श्रामणेर आता बदुटी सरांनी सांगितल्याप्रमाणे, नाईक सरांनी सांगितल्याप्रमाणे श्रवण म्हणजे ऐकून ज्ञान मिळवणारे. मग ते धम्माचं ज्ञान असेल म्हणून मग त्याचा श्रवण किंवा श्रामणेर असं म्हटलेलं जातं. तर यांनी नाईक सरांनी सांगितल्याप्रमाणे हे या 10 दिवसामध्ये आपले डोळे आणि कान हे याच्यावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपले डोळे बोलणाऱ्याकडे त्याचं पूर्णपणे आपलं लक्ष पाहिजे आणि कान सुद्धा त्यांच्याकडे पाहिजे. आणि जर हे दोन इंद्रियांचा जर तुम्ही पुरेपूर उपयोग केला तर तुम्ही आर्य मौन जे आहे म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी बोलायचं, जास्तीत जास्त ऐकायचं, हे जर काम जर 10 दिवसामध्ये जर केलं तर दररोज 6 व्याख्यानं आहेत, 6 प्रवचन आहे, दररोज 6 प्रवचनाच्या अशा पद्धतीने तुम्हाला कितीतरी ज्ञान या 10 दिवसामध्ये मिळणार आहे. आणि ते ज्ञान संपादन करण्याचं काम तुम्ही जर केलं तर ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अतिशय उच्च कोटीला घेऊन जाणार आहे. तुम्ही जीवन बलिदान केलं त्याच्यामध्ये तुम्ही उच्च कोटीला पोहोचलेला आहात. पण आता तुमचं महत्वाचं काय आहे तर जागरूक राहून म्हणजे आपण ज्ञान मिळवलं पाहिजे. सती सभा उद्या आपण ते पालन आहोत तरी जागरूकता सदैव जागृत राहिलं पाहिजे. आणि जागृत म्हणजेच काय तर आपल्या इंद्रियावरती आपण पूर्णपणे कंट्रोल ठेवून समोरच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, मन लावून ऐकलं पाहिजे. इतरांकडे न बोल पाहता आपण ते बोलणारे जे आहे ते सांगणारे जे आहे त्याच्याकडे लक्ष दिलं तर तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारे ज्ञान संपादन करा. आणि मोगरे सरांनी सांगितल्याप्रमाणे 10 दिवसामध्ये तुमच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं परिवर्तन झालेलं दिसतं. तुमच्यामध्ये शील आचरण वाढलेलं दिसेल आणि पालकांना त्याच्यामध्ये त्याचा हा जो बदल आहे तो दिसणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही 10 दिवस अतिशय चांगल्या प्रकारे श्रवण करा, चांगलं ज्ञान मिळवा अशी अपेक्षा त्या ब्राह्मणांकडून आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वांनी या ठिकाणी अतिशय आपला बहुमोल असा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. त्या सर्वांनी या ठिकाणी जय भीम, नमो. धन्यवाद सर. आता फक्त बॉईज म्हणून जे आहे ते अनाकारी आहेत आणि गर्ल्स मुली ज्या आहेत त्या अनाकारी उपासिका मुंडन जर केलं असतं मुलींनी तर अनाकारी माता म्हटलं जातं. लक्षात घ्या. जे बौद्ध उपासिका असतात ते पंचशील ग्रहण करत असतात. श्रामणेर जो आहे 10 दिवसामध्ये त्यांनी
तसंशील याचं पालन करायचं असतं आणि 10 दिवसानंतर पुढे जन्मभर जर तो तसंशिला याचं पालन करत असेल तर तो भिक्खू होतो. आणि लेडीज असेल तर त्याला आर्या म्हटलं जातं. जसं पुरुष असेल जेंट्स असेल तर त्याला बंदे म्हटलं जातं. त्याच्या स्टेप्स आहेत. आणि आता याच्यामध्ये आपण जे 75 जे नियम दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन करायचंय जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल. ज्याप्रमाणे 10 दिवसामध्ये विपश्यना करीत असताना जर विपश्यना बरोबर केली नाही तर त्याचा लाभ होतच नाही. कारण त्यांनी टिंगल टवाळी त्या ठिकाणी केलेली असते. आता 10 दिवसामध्ये श्रावण शिबिरामध्ये जे इथे लेक्चर होते त्याच्या नोट्स त्या लिहून काढायच्या. प्रत्येक विषय वाईज त्या नोट्स लिहिणं, कॉन्सन्ट्रेशन करणं आणि नाईक सरांनी सांगितल्याप्रमाणे जागरूकता, सती ही फार महत्वाची आहे. श्रद्धा ही महत्वाची आहे. वीर्य जो आहे, उत्साह जो आहे तो महत्वाचा आहे. याचं तुम्ही सर्वजण पालन करता. आणि यानंतर भारतीय बौद्ध महासभा जनरल सेक्रेटरी महिला विभाग आदरणीय प्रभाताई कांबळे यांनी आभार मानावं असे त्यांना विनंती करतो. सर्व महापुरुषांच्या आणि महामातांच्या विचारांना आणि कार्याला मोठीवर अभिवादन करते. आणि एक 5 मिनिटात मी हा कार्यक्रम संपवणार आहे. कारण आभाराचा म्हणजे सगळ्यांना अगदी कंटाळा आलेला असतो. कधी एकदा कार्यक्रम संपतो असं झालेला असतो. श्रावणीय लोकांनी नाही परंतु इतर जे वयस्कर मंडळी असतात त्यांना असं वाटतं की कधी हा कार्यक्रम संपेल. तर मी आमच्या विचारमंचावरील सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांचे आभार मानते. तसेच हे विहार ज्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे ते ॲडव्होकेट सुभाष आल्हाट सर यांचंही मी आभार मानते. कारण मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी आपल्या भारतीय बौद्ध महासभेला हे विहार उपलब्ध करून दिलेलं आहे आणि दुसऱ्या वर्षी त्यांनी ते उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे त्यांचाही मी आभार मानते. तसेच आपले समता सैनिक दल यांचे पदाधिकारी या सर्वांचेही मी आभार मानते. आणि जे भंते इथं आहेत, उपस्थित आहेत, तर ते जे पालक आहेत त्या पालकांचा सुद्धा मी आभार मानते भारतीय बौद्ध महासभेतर्फे. आणि तसेच आम्ही भारतीय या संघमित्रा बारसागडे या मॅडम आहेत त्यांचंही मी चॅनलच्या वतीनं आभार मानते. तसेच आमचे दळवी सर आहेत त्यांचे बोधिसत्व वंदना चॅनल आहे त्यांचंही मी आभार मानते. अशा सर्वांचंही मी आभार मानते आणि इथंच मी आपलं